मी व्यंकटराव गणपतराव कदम, श्री संत नामदेव महाराज शिक्षण विहारचा अध्यक्ष आहे. 1986-87 पासून ते आजच्या तारखेपर्यंत मी संस्थेचा बिनविरोध अध्यक्ष आहे. त्या संस्थेच्या गोनार तालुका कंधार, बेटसंगवी तालुका लोहा आणि कासारखेडा तालुका जिल्हा नांदेड या 3 ठिकाणी शाळा कॉलेजेस आहेत. या 3 शाळा कॉलेजेस मधून सध्याचे जे सचिव आहे देवदत्त भानुदास देशपांडे आणि मुकुंद देशपांडे उपाध्यक्ष, या दोघांनी संस्थेमध्ये धुडगूस घातला असून बेकायदेशीर कामाचा सपाटा लावलेला आहे. संच मान्यतेमध्ये पद मान्य नसताना नोकर भरती, कारकुनाची भरती, पात्रता नसताना त्याला प्रमोशन आणि ज्याला पात्रता आहे परंतु त्याला पदोन्नती देऊन संस्थेमधील कर्मचाऱ्यांचं शोषण चालवलेलं आहे. या शोषणाच्या विरुद्ध बेकायदे बॅकडेट मधल्या भरती आणि बॅकडेट मध्ये शालार्थ ID मंजूर करणे या संदर्भामध्ये मी अनेक वेळा तक्रारी करूनही गेल्या 11 महिन्यापासून मी त्यासाठी झगडतोय, प्रयत्न करतोय, तक्रारी देतोय, परंतु कुठलीही कार्यवाही झालेली नाही. आश्वासन फक्त कार्यवाहीचं दिलं जाते परंतु प्रत्यक्षामध्ये ठोस निर्णय घेऊन कुठली ऍक्शन होत नाही. त्यामुळे मी आज या ठिकाणी उपोषणाला आमरण उपोषणाची नोटीस देऊन बसलेलो आहे. मागण्या मान्य झाल्या नाही. माझ्या मागण्यांचं निवेदन मी आपल्या समोर ठेवलेलं आहे. ऑफिसला अधिकाऱ्यांनाही दिलेलं आहे, डेप्युटी डायरेक्टर पर्यंत दिलेलं आहे, SIT कडे दिलेलं आहे, शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे. या जर मागण्या जर मंजूर होत नसतील, या तक्रारीची जर गंभीर दखल घेऊन जर निर्णय होत नसेल तर मी आमरण उपोषणावर ठाम आहे.